नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. संतोष बोराटे यांचे कीर्तन प्रवचन समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम. सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अध्यात्म, संस्कार आणि समाज प्रबोधनाची गरज अधिक तीव्रतेने जाणवतेय. अशा काळात आपल्या प्रभावी वाणी, अभ्यासपूर्ण निरूपण आणि समाज जागृतीच्या संदेशातून जनमानसाला नवी दिशा देणारे ह.भ.प. संतोष बोराटे हे आज कीर्तन प्रवचन क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कीर्तन प्रवचन आणि व्याख्यानमालेतून समाजाला संस्कार, विचार आणि सकारात्मकतेचा संदेश मिळतोय. अनेक श्रोते त्यांच्या विचारांनी प्रेरित होत आहेत. ह.भ.प. संतोष बोराटे यांच्या प्रवचनाची शैली अत्यंत साधी, ओघवती आणि मनाला भिडणारी आहे. अध्यात्मत, संत साहित्य, सामाजिक जाणीवा, कुटुंब व्यवस्था, युवकांचे संस्कार आणि मानवतेचे मूल्य यासारख्या विषयांवर ते प्रभावीपणे भाष्य करतात. त्यांच्या कीर्तनात विनोद, उदाहरणे, संतवाणी आणि वास्तव जीवनातील प्रसंग यांचा सुंदर संगम आढळून येतो. त्यामुळे त्यांचे प्रवचन केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाज प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ बनले. अनेकांनी त्यांच्या कीर्तन प्रवचनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असून प्रवचन ऐकल्यानंतर खूप प्रसन्न होते, विचारांना सकारात्मक दिशा मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो अशा भावना श्रोत्यांकडून व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक त्यांच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. त्यांच्या वाणीतील साधेपणा आणि विचारातील प्रामाणिकपणा लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतो. संतोष बोराटे हे केवळ धार्मिक प्रवचनकार नसून समाजातील विविध प्रश्नांवरही ते संवेदनशील भाष्य करतात. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंबातील नातेसंबंध, शिक्षणाचे महत्त्व, संस्कारक्षम पिढी घडवण्याची गरज यावर ते प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शनही करतात. त्यामुळे त्यांना कीर्तन प्रबोधनकार म्हणूनही संबोधले जाते. त्यांच्या कार्यक्रमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्नही स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या व्याख्यानमालेत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, संत नामदेव यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. संत साहित्याचा सखोल अभ्यास आणि जीवनातील अनुभव यांच्या जोरावर ते श्रोत्यांना सहजपणे विचार करण्यास प्रवृत्त करतात. अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांकडून त्यांना विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रितही केले जाते. ग्रामीण भागासह शहरांमध्येही त्यांच्या प्रवचनांना खूप मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. आजच्या पिढीला संस्कारांची जोड देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा प्रबोधनकारांची आवश्यकता असल्याचं मत अनेक नागरिक व्यक्त करतात. समाजातील वाढती नैराश्याची भावना, तणाव आणि चुकीच्या प्रवृत्ती यावर मात करण्यासाठी आध्यात्मिक विचारांची गरज असून संतोष बोराटे यांचे कीर्तन प्रवचन त्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत असल्याची भावना श्रोत्यांकडून व्यक्त होतीये. लोकांच्या मनात श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक जाणीव जगविण्याचे कार्य सातत्याने करणारे ह.भ.प. संतोष बोराटे यांचे योगदान निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या प्रवचनातून मिळणारा बोध अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत असल्याचे बोलले जाते. अध्यात्म आणि समाज प्रबोधन यांचा मेळ घालत त्यांनी उभारलेले कार्य आज अनेकांसाठी हे मार्गदर्शन ठरतंय. याचा आढावा घेतला आहे आमचे लोकसत्यवाणी न्यूज सातारचे प्रतिनिधी बापूना आत्रम यांनी, तर निवेदन केले आहे हरिप्रिया दांडेकर यांनी. या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीचे पाठ घेतले जातात. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी शिकायचं असेल तर तुम्ही सगळं सोडून या, धोतर घाला, नेहरू घाला, टोपी घाला आणि येऊन बसा. पहाटे 5 ते 7 सगळ्यांना नेम म्हणजे नेम. त्या धनिकाने सांगितलं, मी सकाळी लवकर उठत नाही, मला तिकडे यायला एवढा लवकर जमणार नाही, माझ्यासाठी तुम्ही महाराज 10 ते 12 अशी तुम्ही मला ज्ञानेश्वरी शिकवा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. महाराजांनी सांगितलं, हा नियम आहे आणि हा नियम कोणत्याही परिस्थितीमध्ये मोडता येणार नाही. तुम्हाला जर शिकायचं असेल तर आम्ही तुम्हाला शिकवायसाठी एका पायावर तयार आहोत. तुम्हाला यावं लागेल आणि सगळ्यांच्या बरोबर तुम्हाला शिकावं लागेल. धनिकाला राग आला. जाता जाता तो जोग महाराजांना म्हणतोय, महाराज तुम्ही मला ज्ञानेश्वरी शिकवा, तुम्ही मला ज्ञानेश्वरी शिकवा, माझा पाठ घ्या, तुम्हाला मी 3 मजली इमारत इथं बिल्डिंग बांधून देतो. तुम्हाला जितका पैसा इथं लागणार आहे, जो पैसा तुम्ही इमारतीसाठी त्या संस्थेसाठी गोळा करताय, हा पैसा मी एकटा तुम्हाला देतो. सगळी इमारत बांधून देतो. तुम्हाला इतरत्र कुठेही फिरायची गरज नाही पडणार. फक्त मला तुम्ही ज्ञानेश्वरी शिकवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती.
महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.